हा बोर गुरु. काय रे, काय झालं? नाही काही नाही. आता तुम्ही काय करताय? आताच घरी आलो का रे? काय प्रॉब्लेम आहे का? नाही प्रॉब्लेम मला नाही, राधिकाला झालाय. काय झालं सुनबाईला? तुझ्या ऑफिसला आली का ती? नाही नाही, ऑफिसला नाही, ती दुकानावरच आहे. तिला तिथे प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम कसला? बाबा ती ही आहे ना, तिच्या शेजारची ती हॉटेलवाली बाई. हा हा हा, तिचं काय? ती जरा त्रास देते. म्हणजे तिने मलाच फोन केला आधी की येता का, तर मी नेमका मीटिंग मध्ये अडकलोय. तर तुम्हाला जाता येईल का आता? नाही नाही, मी बघतो जाऊ. हा बाबा, पण तुम्ही आत्ताच गेलात तर जरा बरं होईल. जरा प्लीज जाता का? आता लगेच? हा, कारण मला ती म्हणाली पण होती की आता लगेच या. पण आता माझी मीटिंग आहे तर मी काय करू ना. तू काय काळजी करू नकोस. तू तुझ्या मीटिंग व्यवस्थित कर. मी जाऊन बघतो काय ते. काय होणार नाही. हा ओके बाबा, ठीक आहे. येस, आता बाबा राधिकाच्या दुकानावर जाणार आणि आता आगीत तेल ओतलं जाणार. नाही, इथे नको, पार्किंग मध्ये नको. चल जा तू, कोणी बघायच्या आत निघून जा. ताई या. अगं कमळा, या बसा इथे. अगं हे सगळं काय करून ठेवलंय तुम्ही? अहो ही जागा रिकामी होती, मग काय केलं, तुमचं केबिन तयार केलं इथे. आता इथे बसायचं आणि आम्हाला ऑर्डर द्यायची, मालकीन बाई सारखी. आणि बाहेरच्या काउंटरवरती कोण बसणार? आम्ही आहोत ना, आम्ही सगळं बघतो. तुम्ही बायकांना काही वेळ करत राहतात. ठीक आहे, येऊ का? नानाजी, नानाजी तुम्ही बसा बसा. नाही असं करूया आपण, पहिल्यांदा ना मी तुम्हाला दुकान दाखवते. चला. अरे दुकान आता रोज बघणार आहे, रोज माझ्या चक्रा होणार आहे तिकडे. मग काय आजच चालू की काय? मग वा वा. नानाजी कसे आहात तुम्ही? आहे बरं आहे, बरं आहे, बरं आहे. चहा सांग ना, मनीषा सांग. हो सांग. नानाजी हा. बसा ना तुम्ही. पुढे इकडे हो बसा तर. तुझ्या खुर्चीमध्ये मी काय चल, तू म्हणतेस तर बसतो. वा. बरं झालं नानाजी तुम्ही आलात. अरे म्हणजे काय, आता तर रोज येणार ना. हा, इन्स्पेक्शन करण्यासाठी. तुम्ही रोज आला तर मला बरंच आहे की. या या. बरं मला आधी सांग, तू इथे मला बोलवलंस कशाला? हे बघ राधिके, यासाठी मी इथे येत नव्हतो. तुला काय वाटलं, तुझं दुकान सुरू झाल्यानंतर मला इथे यावंसं नाही वाटणार? पण आता परिस्थिती बदलली राधिके. कोणी कोणाशी मोकळेपणानं बोलायलाच तयार नाही. मला वाटतं मुळात गुरुनाथचं चुकतंय. नानाजी, या विषयावरती मला काहीच बोलायचं नाहीये. मला फक्त इतकंच समजून राहिलं का तुम्ही आणि बाबा, तुम्ही दोघांनी एकमेकांशी बोलायला हवं. पण मला वाटतं अबोलायचं जे कारण आहे तेच बोलायचं तू टाळतेस राधिके. तरीही नानाजी, आपण हा विषय बाजूला ठेवूया. या विषयावरती मला काहीच बोलायचं नाही. नानाजी, आता पाहा ना, आपल्या घरातली एखादी व्यक्ती असेल, तिची कुठली तरी सवय आपल्याला आवडत नसेल, तर आपण काय करतो? सुरुवातीला चिडचिड करतो, बोलून पाहतो, पण नंतर दुर्लक्ष करतो ना. तसंच तुम्ही महाजनी काकांकडे दुर्लक्ष करा. हल्ली तर ते काही बाई बोलतात. नाही 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 राधिके, तसं काही नाही. त्याने जे रेकॉर्ड केलं तेच मी ऐकलंय स्वतः. तेच सांगायला मी त्या दिवशी आलो होतो. गुरुनाथनं तुझ्या डोक्यावर हात ठेवून खोटी शपथ घेतली, ते नाही आवडलं. राहू द्या ना नानाजी. राधिके, हा विषय संपला आता. काय, जोपर्यंत तुला पटत नाही आम्ही काय बोलतोय तोपर्यंत काही इलाज नाही. हो ना, म्हणूनच तर बोलून राहिले मी. नको बोलूया या विषयावरती. नानाजी, मला ते काही माहिती नाही. मला तुम्ही आणि बाबांनी बोलायला हवंय. माझा आग्रह समजा. ठीक आहे भाऊ, विचार करू आपण यावर. मला खात्री होती नानाजी, तुम्ही माझ्यासाठी एवढं नक्की करा. अगं, हे सगळं तुझ्या सुखासाठी करतोय ना आम्ही राधिके. त्या दिवशी मी जे चिडलो ना, ते त्यासाठीच. नानाजी, हा विषय नको. मी आलेच चहाचं पाव.
हा करेक्ट, ही मस्त जागा आहे. आता इथून आपल्याला बरोबर दिसेल राधिकाच्या दुकानात काय चाललंय ते. पण तिने आपल्याला बघितलं तर? नाही का, आपण बऱ्यापैकी लांब आहोत, काही कळणार नाही. ते बघ नाना बोलतायत राधिकाशी. मग मी काय बोलले होते तुला? ग्रेट यार, आता फक्त हिटलर आले पाहिजे लवकर. काय? बाबा बाबा. आता नाना आणि राधिकाला बाबांनी एकत्र बोलताना पाहिलं ना की बघ कशी मजा येते. आय नो. बाबांच्या मनात तुमच्याविषयी एक राग तयार झालाय. तो काही करून जायला हवा. हे बघ राधिके, माणसाला तेव्हा स्वतःची चूक कळते जेव्हा त्याच्या स्वतःच्या बाबतीत असं घडतं. म्हणजे म्हणजे काय, त्या दिवशी मी ते काही येऊन तुमच्याकडे सांगितलं त्यावेळेला माझ्याकडे त्याचा पुरावा नव्हता. आता आजही नाहीये, पण म्हणून मी ते मुद्दाम केलं, कोणाला अपमानित करण्यासाठी केलं, खिजवण्यासाठी केलं असा त्याचा अर्थ होत नाही. त्यामध्ये काहीतरी कारण असतं म्हणजे मला सिद्ध करता येत नाही. नानाजी, असं काहीतरी घडायला हवं का बाबांच्या मनातला तुमच्याविषयीचा राग असा एकदम जायला हवा? हो, पण काय असं काहीतरी सापडेल ना. म्हणजे बाबांच्या आवडी निवडी, त्यांच्या सवयी, सगळ्याचा विचार करूया. मला खात्री आहे काहीतरी नक्की सापडेल. मला काय वाटून राहिलं, बाबांना ना असं नकळत तुमच्यापर्यंत आणलं पाहिजे. म्हणजे कसं? म्हणजे असं काही त्यांना ओढून ताडून वाद न घालता एकदम असं सहज. अगं, पण त्यासाठी ते आमच्याकडे यायला हवेत ना, तेव्हाच ते होईल. आणि आम्ही तर तुमच्याकडे येऊ शकत नाही, बंदी आहे आम्हाला. हो बरोबर आहे, पण एखादी गोष्ट सहज घडवून नाही का आणू शकत? म्हणजे अशी मुद्दाम जाणून बुजून. अरे पण काय नेमकं काय करणार? पण हल्ली ते माझ्यावर फिरायला येत नाही, चहा घेत नाही, गप्पा नाही, काय नाही. हो पण तुम्ही कॅरम तर खेळू शकता ना. म्हणजे अहो, नानाजी, कॅरम तर बाबांचा वीक पॉइंट आहे. नुसता कॅरम बोर्ड पाहिला ना तरी ते खेळण्यापासून स्वतःला रोखूच शकत नाही. आणि एकदा का कॅरम बोर्ड पाहिला का ते खेळायला बसतील, आणि एकदा का खेळायला लागले का ते बोलल्याशिवाय राहणार नाहीत. ते बघ आले आले, बाबा आले. बाबा बाबा. आता बाबांनी या दोघांना पाहिलं की बघ बाबांच्या डोक्यात कशी तिडीक जाते. आय नो यार, काय मजा येणार आहे, सगळं लाईव्ह बघायला मिळणार आहे. नाही राधिके, सुभेदार साहेबांचा माझ्यावरचा राग जावा यापेक्षा मला असं वाटतं की सुभेदार साहेबांना त्यांच्या मुलाबद्दल खरं काय ते कळावं. म्हणजे तो चुक